खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापाखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, कलेढोन, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत नेर्ले, कामेरी, बत्तीस शिराळा, पारगाव, कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंद सागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकल्या मोहिमांच्या खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळाचे कौतुक राणीवशातील राण्या चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेढ्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, "बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल?" "हो, कंठा देऊ, पण कवळेंची माळ नाही देणार आम्ही." बाळराजे उत्तरले. "ते का?" सोयराबाईंनी विचारले. "थोरल्या आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांच्या खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की माणसं खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही." त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हाताची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिला जवळ नेत कटकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांचा हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेला बहिर्जी त्यांच्या समोर गर्दन पाडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, "नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका." आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरड्या आवाजात कसे तरी बोलला, "घात झाला मासाब. हबशी जव्हाराच्या वेढ्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय." "नाईक," जिजाबाई कशातरी ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकषांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ भिलते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काळजात कैक कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आपल्या शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावीत. "राजे, राजे, वेढ्यात तुम्हीच, नाहीतर आमचं सारं आवपण फसलंय. तुमच्या या शंभूबाळाचं फर्जंद पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीये. काय करावं?" काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महलाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीची फर्माने 12 मावळात मुलूकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलुखात गदप मुक्कामी होते. जोहरने वेढा भरून पुरते 2 महिने लोटले.
बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नाग सोनचाफ्याच्या दरवळसुद्धा हूल भरून बाहेर निसटणार नाही, असा बळकट बाका वेढा सिद्दी जोहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतेला फाजल खान, रुस्तमे जमा, बडे खान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पावलकांना कूचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरीवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून गोटाळणाऱ्या शंभूबाळांनाही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या सांगते वेढा फोडायला. ते बालबोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात साईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरले आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो, त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरले की तुम्हाला फसवणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कोणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला माँसाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चितांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जगते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या पाली दरवाजाची नौबत दुडदुडली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालसह गड चढून येत आहेत. बाराबंदीवरून कंगनीदार पगडीवरून पानथेंब उघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्याराचा हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराचे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलसे बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्याचे नेताजी त्यांना थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, माँसाब गडलोट करा, पर असं तोडू नका. हत्यारं तुमच्या हाती द्याया आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. वेढा पडला म्हणून इमान नाही पडत. राज सोडवू मगच पायधूळ घ्याय येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो
हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या अवबोलीत म्हणाल्या, "सरलष्कर, दमछाकेचा मुक्काम 2 दिवस घेऊन तावाने व्हा. मग जे करणं असेल ते करा.